अपार मेहनत, जिद्द, सकारात्मकता, एकाग्रता, पुढे जाण्याची तीव्र इच्छा असेल तर काय होऊ शकतं हे पाहायचं असेल तर बिरदेव डोणेकडे बघा। सातत्यपूर्ण प्रयत्नांनी कोल्हापूरच्या धनगराचा लेक बिरदेव डोणे यानं भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय। बिरदेवने 2025 च्या परीक्षेत देशामध्ये 551 क्रमांक पटकावला आणि त्याच्या यशाने अक्षरशः डोळे दिपून गेलेत। बघूयात बिरदेवच्या या खडतर प्रवासाची कहाणी। माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगलं झगडत राहा। प्रयत्न कराल तर यश नक्कीच तुम्हाला भेटेल। धनगराचा लेक झाला IPS। मेंढर राखणाऱ्या बिरदेव डोणेची यशाला गवसणी। UPSC परीक्षेत मिळवला 551वा रँक। डोक्यावर फेटा, अंगावर घोंगडे घेऊन मेंढर राखणारा हा मुलगा IPS झालाय। आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं चीज करणारा बिरदेव सिद्धप्पा डोणेनं UPSCच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलं। तांड्यावर उघड्यावर राहून सुद्धा संघर्ष करत बिरदेव IPS झालाय आणि इतकंच नाही तर त्याने UPSC परीक्षेत 551वा रँकही मिळवलाय। कोल्हापुरातल्या कागल तालुक्यात यमगे हे त्याचं मूळ गाव। बिरदेव याचा जन्म मेंढपाळ कुटुंबात झाला। त्याच्या घरची परिस्थिती ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला आता लक्षात आली असेलच, परंतु तरीही जिद्दीनं या पठ्ठ्यानं शिक्षणाची वाट धरली आणि मेहनतीने अभ्यास करून UPSC परीक्षेत यशाचा डंका वाजवला। इकडे UPSC परीक्षेचा निकाल लागलेला असताना देखील आपलं उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या पोरानं सगळ्यांनाच अचंबित केलं। माळ रानावर मेंढरं चारत असताना UPSC परीक्षेचा निकाल लागला आणि बिरदेवनं 551वा रँक पटकावला। निकाल ऐकताच बिरदेवच्या आई वडिलांना आनंदाश्रू अनावर झाले। माझ्या विद्यार्थ्यांना एकच आव्हान राहील, व्यसनापासून दूर राहा, चांगल्या मित्रांची संगत ठेवा आणि जे ध्येय ठेवले त्या ध्येयासाठी चांगलं झगडत राहा। आर्थिक अडचणी कधीच तुमचा बाधा बनायला नाही पाहिजेत हे मला वाटते, कारण ज्यावेळी तुमची जिद्द आणि चिकाटी खूप आटमोस्ट असेल त्यावेळी मदतीचे हात तुम्हाला 100% सरसावतील हे माझं मनापासून आणि अगदी मनापासूनचं म्हणणं आहे, कारण माझी सिच्युएशन काही तुमच्या सिच्युएशनपेक्षा खूप जास्त काही वेगळी नाहीये। मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बिरदेवनं मुरगुडच्या शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलंय। घरची हलाखीची परिस्थिती असल्यानं गावातल्या मराठी शाळेच्या वरांड्यातच तो अभ्यास करायचा, पण डोळ्यातल्या यशाच्या ओढीनं त्यानं मोठी मजल मारली। बिरदेवनं 10वीच्या परीक्षेत 96% गुण मिळवत मुरगुड केंद्रात पहिला आला। मुरगुड इथल्या शिवराज कॉलेजमध्ये त्यानं 12वी विज्ञान शाखेत 89% गुण मिळवले। बिरदेवनं पुण्यात उच्च शिक्षण पूर्ण केलं। 2 वर्षे दिल्लीत जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली। पुण्यात अभ्यास करून 2दा UPSCची परीक्षा दिली, मात्र यश मिळालं नाही। तिसऱ्या वेळी त्यानं मोठ्या जिद्दीनं अभ्यास करत यश खेचून आणलं। मनात जिद्द असेल, कष्ट करण्याची मनगटात ताकद असेल तर यश कसं मिळतं हे धनगराच्या लेकानं दाखवून दिलं। बिरदेवनं संघर्षातून घेतलेली झेप प्रेरणादायी आहे। यशातही आपले पाय रोवून उभा असलेला बिरदेव जिंकलंच भावा। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।